हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे एनगल्फ्ड. एनगल्फ्डचं काय मीनिंग आहे? ऑफ अ नॅचरल फोर्स स्वीप ओव्हर समथिंग सो ॲज टू सराउंडेड ऑर कव्हर इट कम्प्लिटली. म्हणजेच काय होते, एकतर गुंतलेला होते किंवा वेढलेला किंवा घेरलेला. म्हणजे असं एखादी वस्तू आहे, काही गोष्ट आहे जे घेरून घेतलेलं आहे. समजा एखादा फ्लड आलेला आहे तर पाण्याने घेरून घेतलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं? एनगल्फ्ड. ओके, सो एनगल्फ्ड म्हणजे काय होते? गुंतलेले. गुंतलेले किंवा वेढलेला किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? घेरलेलं. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत एनगल्फ्डचे? इनुंडेट, फ्लड, डिल्यूज, इमर्स आणि स्वॅम. ओके, आणि अँटोनिम्स आहेत एक्सपोज, अनकव्हर, फ्री, रिलीज आणि एमर्ज. ओके, सो आता जे एनगल्फ्ड आहे ते कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये ते बघूया आपण. द कॅफे वॉज एनगल्फ्ड इन फ्लेम्स. म्हणजे काय तर कॅफे आग लागून पूर्णपणे काय पेटून उठला आहे, किंवा कॅफे जे आहे त्या आगीमध्ये पूर्ण हे झालेलं आहे, एनगल्फ्ड झालेला आहे. म्हणजे त्या आगीने त्या कॅफेला पूर्ण वेढून घेतलेलं आहे असं आपण म्हणू शकतो यावरनं. ओके, सो असं एनगल्फ्ड यूज करण्यात आलेलं आहे या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे पॅन्डर्स. पॅन्डर्सचं डेफिनेशन काय आहे? ग्रॅटिफाय ऑर इंडल्ज अँड इमॉरल ऑर distasteful desire or taste or a person with such a desire or taste. तर म्हणजे काय होते, याचा अर्थ काय आहे पॅन्डर्सचा? संतुष्ट किंवा लाड. ओके, इंडल्ज म्हणजे होते लाड. एक अनैतिक किंवा अप्रिय इच्छा किंवा चव किंवा काय म्हणू शकतो आपण आणखी, अशी इच्छा किंवा चव असलेली व्यक्ती. ओके, सो पॅन्डर्स म्हणजे काय होते तर संतुष्ट किंवा लाड. तर एक अनैतिक किंवा अन इमॉरल और अप्रिय इच्छा, डिसटेस्टफुल डिझायर, इच्छा म्हणजे डिझायर, किंवा चव टेस्ट, किंवा अशी इच्छा किंवा चव असलेली व्यक्ती, त्यांना म्हटलं जातं पॅन्डर्स. म्हणजेच आणखी आपण काय म्हणू शकतो? तृप्त करणे, संतुष्ट करणे, पूर्ण करणे किंवा प्राप्त करणे सुद्धा म्हटलं जातं, किंवा सामावून घेणे. ओके, सो हे आहे मराठीमध्ये पॅन्डर्सचं मिनिंग. सो सिनोनिम बघूया काय आहे? इंडल्ज, ग्रॅटिफाय, सॅटिस्फाय, कॅटर टू आणि गिव्ह इन टू. आणि अँटोनिम्स आहेत अँगर, अनॉय, डिसअपॉइंट आणि डिस्टर्ब. आता युजेस बघूया सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे पॅन्डरला. न्यूजपेपर्स आर पॅन्डरिंग टू पीपल्स बेसर इन्स्टिंक्ट्स. म्हणजेच वृत्तपत्रे, न्यूजपेपर्स वृत्तपत्रे लोकांच्या बेसर प्रवृत्तीकडे वळत आहेत. ओके, वृत्तपत्रे जे आहे ते लोकांची जे बेसर प्रवृत्ती आहे, जे इन्स्टिंक्ट्स आहे, प्रवृत्ती म्हणजे इन्स्टिंक्ट्स, त्याच्याकडे वळत आहेत असं या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे पॅन्डर्सला ॲज अ पॅन्डरिंग म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे वॉबली. वॉबलीचं डेफिनेशन काय आहे तर टेंडिंग टू मूव्ह अनस्टेडीली फ्रॉम साइड टू साइड. म्हणजेच एकतर काय होत आहे ते इकडे तिकडे वॉबल होत आहे, हलत आहे, म्हणजे ते स्थिर नाही आहे. सो वॉबल म्हणजे काय होते तर अस्थिर. वॉबली म्हणजे काय होते? अस्थिर किंवा डुगडुगणारा किंवा डळमळीत
किंवा डगमगणारा. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत आता? अनस्टेडी, अनस्टेबल, शेकी, रॉकी आणि रिकेटी. आणि अँटोनिम्स आहेत त्याचे बॅलन्स्ड, सर्टेन आणि कॉन्फिडंट. ओके, सो युजेस बघूया आपण कसा यूज करण्यात आलेला आहे वॉबलीला एका सेंटेन्स मध्ये. द कार हॅड अ वॉबली व्हील म्हणजेच काय आहे? कारला डगमगणारे चाक होते. ओके, कारला डगमगणारे चाक होता किंवा गाडीचे चाक डळमळीत होते असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर असं यूज करण्यात आलेलं आहे वॉबलीला या सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट आहे ॲक्रिमनी. ॲक्रिमनीचं डेफिनेशन काय आहे? तर बिटरनेस ऑर इल फिलिंग म्हणजेच राग आणि कटुता याला आपण म्हणू शकतो ॲक्रिमनीला, किंवा कटू भाषण सुद्धा म्हणू शकतो. सो ॲक्रिमनीला काय म्हटलं जाते मराठीमध्ये? राग आणि कटुता किंवा कटू भाषण सुद्धा म्हटलं जातं किंवा कडक भाषा. सो सिनोनिम काय आहे? बिटरनेस, रँकॉर, रिसेंटमेंट किंवा इल फिलिंग, इल विल, बॅड ब्लड हे आहे त्यांचे सिनोनिम. कशाचे? ॲक्रिमनीचे. अँटोनिम्स काय आहेत? गुडविल आणि लव. सो आता बघूया आपण सेंटेन्स कसं बनवण्यात आलेलं आहे ॲक्रिमनीचं. तर द एजीएम डिझॉल्व्ड इनटू ॲक्रिमनी. आता एजीएम काय आहे? तर एजीएम आहे ॲन्युअल जनरल मीटिंग. तर काय झालं आहे? ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजेच एजीएम वादविवाद आणि कडवट बोलण्यात समाप्त करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे समाप्त झालेली आहे. ॲन्युअल मीटिंग जी आहे, ॲन्युअल जनरल मीटिंग, ती वादविवाद आणि कडवट बोलण्यात समाप्त झाली असं आपण म्हणू शकतो या सेंटेन्सवरनं. सो ॲक्रिमनीला इथे असं यूज करण्यात आलेलं आहे. म्हणजे वादविवाद आणि कडवट बोलण्यामध्ये हे असं यूज करण्यात आलेलं आहे ॲक्रिमनीला या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे? फर्स्ट वर्ड तो आहे इनसॉल्व्हेंट. इनसॉल्व्हेंट म्हणजे काय होते? तर अ पर्सन हु इज अनेबल टू पे डेब्ट्स. म्हणजेच काय आहे? तो एकतर दिवाळखोर आहे किंवा जे कर्ज फेडण्यास काय आहे? तो असमर्थ आहे. त्याला काय म्हटलं जातं? इनसॉल्व्हेंट. सो इनसॉल्व्हेंट म्हणजे काय होते? दिवाळखोर किंवा कर्जफेड करण्यास असमर्थ किंवा नादार सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच कर्ज फेडण्यास असमर्थ असलेला व्यक्ती आहे त्याला काय म्हटलं जातं? वन वर्ड मध्ये इनसॉल्व्हेंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे इपिलोग. इपिलोगचं काय मिनिंग आहे? अ शॉर्ट पोयम ऑर स्पीच ॲड्रेस टू द स्पेक्टेटर्स आफ्टर द कन्क्ल्युजन ऑफ ड्रामा. म्हणजेच एक समारोप करणारा जो विभाग आहे तर त्याला आपण काय म्हणू? बघा, एक समारोप करणारा विभाग जो साहित्यिक कृतीची रचना पूर्ण करतो त्याला काय म्हटलं जातं? इपिलॉग असं म्हटलं जातं. इपिलॉगला आपण साध्या म्हणजे सरळ काय म्हणू शकतो? एक तर समारोप जो असतो कोणत्या पण स्पीच नंतर जे ॲड्रेस करतात स्पीचला त्याला सुद्धा आपण इपिलॉग असं म्हणू शकतो सिंपल वर्ड्स मध्ये. सो म्हणजे काय होते? कन्क्ल्युजन, एक प्रकारचं कन्क्ल्युजन जे आहे त्याला इपिलॉग असं म्हटलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे पॉसिबल आणि ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट स्पेलिंग आहे पॉसिबलची काय आहे? POSSIBLE. पॉसिबल ही करेक्ट स्पेलिंग आहे पॉसिबलची. सो पॉसिबल म्हणजे काय होते? शक्य किंवा संभवनीय
ओके, म्हणजे पॉसिबल आहे बा, संभव आहे तसं आपण म्हणू शकतो, किंवा साध्य, त्याला काय म्हटलं जातं, पॉसिबल. आणि पॉसिबलची स्पेलिंग काय आहे, POSSIBLE. नेक्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे गायडन्स. गायडन्सची स्पेलिंग काय आहे करेक्ट, ती आहे ऑप्शन सी, GUIDANC. गायडन्स म्हणजे काय होते, मार्गदर्शन किंवा सल्ला देणे सुद्धा आपण म्हणतो, किंवा मदत करणे सुद्धा. तर गायडन्स म्हणजे होते मार्गदर्शन, नेतृत्व, मदत किंवा सल्ला, यांना काय म्हटलं जातं, गायडन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया आपण. फर्स्ट आहे ब्रॉड स्ट्रोक. तर हा जो इडम आहे, हा जो फ्रेज आहे, आपण आधीच्या सेशन मध्ये सुद्धा बघितलेला आहे. तर मी तुम्हाला एकदा आणखी समजावून सांगून देते काय काय आहे म्हणून त्याचं मिनिंग. सो याचं मिनिंग आहे, इफ समथिंग इज डिस्क्राइब्ड ऑर डिफाइंड विथ ब्रॉड स्ट्रोक देन ओनली अन आउटलाईन इज गिवन विदाउट फाईन डिटेल्स. म्हणजेच काय आहे, ब्रॉड स्ट्रोक म्हणजे तुम्ही एका वर्डमध्ये सांगा, किंवा पूर्ण जे एखादा इव्हेंट आहे त्याला पूर्णपणे सांगा, त्याला त्याचे प्रत्येक फाईन डिटेल्स जे आहे ते नका सांगू. पूर्ण फाईन डिटेल्स न देता त्या इव्हेंट बद्दल किंवा कशा पण बद्दल त्याची आउटलाईन द्या, असा त्याचा अर्थ होतो ब्रॉड स्ट्रोकचा. ओके, नेक्स्ट आहे ब्राउनी पॉइंट. ब्राउनी पॉइंट सुद्धा आपलं झालेलं आहे. सो ब्राउनी पॉइंटचं काय मिनिंग आहे, इफ यू ट्राय टू अर्न ब्राउनी पॉइंट्स विथ समवन यू डू थिंग्स यू नो विल प्लीज देम. म्हणजेच एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा कृतीसाठी मिळणारे जे कौतुक किंवा प्रशंसा असते त्याला काय म्हटलं जातं, ब्राउनी पॉइंट्स. ओके, सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. तर ब्राउनी पॉइंट्स म्हणजे काय होते, एखाद्या चांगल्या कामाबद्दल मिळालेली प्रशंसा किंवा कौतुक जे आहे त्याला ब्राउनी पॉइंट म्हटलं जातं. नेक्स्ट ब्रॉड स्ट्रोक म्हणजे काय होते, तर कोणता पण एखादे इव्हेंट आहे किंवा काही आहे तर त्याबद्दलची आउटलाईन देणे, त्या कार्यक्रमाबद्दलची किंवा जे पण काही झालेलं आहे इव्हेंट त्याच्याबद्दलची, आणि त्याचे फाईन डिटेल्स न देता, म्हणजे त्याचे प्रत्येक छोटे छोटे डिटेल्स न देता एकच ब्रॉड स्ट्रोक देणे, त्याला काय म्हटलं जातं, ब्रॉड स्ट्रोक. नेक्स्ट गायडन्स आपण पाहिलं आहे. गायडन्स म्हणजे होते मार्गदर्शन, नेतृत्व, मदत किंवा सल्ला. पॉसिबल म्हणजे होते शक्य, संभवनीय आणि साध्य. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट इनसॉल्वंट आपण पाहिलेला आहे. इनसॉल्वंट म्हणजे काय होते, तर जो कर्ज फेड करण्यास जो असमर्थ असतो जो व्यक्ती, त्याला इनसॉल्वंट असं म्हटलं जातं. इपिलॉग म्हणजे काय होते, तर समारोप. ओके, काही पण एखादा जो साहित्यिक कृती एकदा रचना पूर्ण करतो त्याचं जे किंवा समारोप जो करतो त्याला काय म्हटलं जातं, इपिलॉग, म्हणजेच एक प्रकारचं कन्क्ल्युजन. एनगल्फ्ड म्हणजे काय आहे, तर गुंतलेले, वेढलेला किंवा घेरलेला. पॅन्डर्स म्हणजे काय होते, तर तृप्त करणे, संतुष्ट करणे, पूर्ण करणे, प्राप्त करणे, याला पॅन्डर्स असं म्हटलं जातं. आणि वॉबली म्हणजे जे की स्थिर नाही, अस्थिर आहे. डुगडुगणारा आहे, डळमळीत आहे किंवा डगमगणारा आहे, त्याला वॉबली असं म्हणतो. आणि ॲक्रिमनी म्हणजे काय होते, राग आणि कटुता, कटू भाषण सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा कडक भाषा सुद्धा. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा परत वाचून घ्या, मराठी मिनिंग्स परत वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, आणि दररोज ते तुम्ही एकदा तुमच्या डोळ्याखालून नेत चला, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.